राज्यामधल्या कांद्याचा प्रश्न पुन्हा एकदा पेटलेला आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सध्या एल्गार पुकारलाय। महाविकास आघाडीसह हे सगळे शेतकरी आता ठिय्या त्यांनी मांडलेला आहे आणि ते मैदानात उतरले। चांदवडमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं कांदा उत्पादक शेतकरी क्रांती महामोर्चा सुरू झालाय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार हे या आंदोलनाचं नेतृत्व करतायत। त्याचबरोबर शिवसेना युपीटीचे अंबादास दानवे सुद्धा आपल्याला दिसत आहेत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ त्यासह इतर नेते सुद्धा या महाक्रांती मोर्चामध्ये सामील झालेले आहेत। अनिल देशमुख सुद्धा आपल्याला दिसत आहेत। त्यामुळे एकूणच चांदवडमध्ये सध्या कांद्याचा प्रश्न पेटलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून कांद्याला बाजारभाव मिळत नाहीये। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात जो अवकाळी पाऊस झालेला आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। कांद्याला अगदी कवडीमोल दाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्याला न्याय द्यावा अशी सरकारकडे वारंवार मागणी करून सुद्धा त्यांची दखल घेतली गेली नाही आणि म्हणूनच हा क्रांती महामोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। चांदवडमध्ये आपण हे दृश्य पाहतोय। महाविकास आघाडीचे नेते आणि त्याचबरोबर शेतकरी हे या संपूर्ण परिसरात आपल्याला दिसत आहेत। शेतकरी आपली मागणी मान्य करा आणि आम्हाला न्याय द्या अशी मागणी करत आहेत, घोषणा देत आहेत। सोगरस फाट्याकडे काही आपल्या दिंडोरी पेठच्या गाड्या येत आहे। मी प्रशासनाला पोलीस प्रशासनाला विनंती करतो की आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या गाड्या अडू नये। कमीत कमी 20 ते 30 गाड्यांचा ताफा दिंडोरी पेठ मतदारसंघातून गाड्या येत आहे। तर आपण ही तीन दृश्य पाहतोय। कांदा प्रश्नावर चांदवडमध्ये शेतकरी क्रांती महामोर्चा काढण्यात आलेला आहे।